नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं. आज आपण तू रे माझा मितवा या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांना सुरुवातीला आपण बघतो की ईश्वरी जे इन्व्हेस्टर आहेत ना त्यांना प्रेझेंटेशन देत असते आणि अर्णव तिला रिस्पॉन्स करतो की प्लीज गो अहेड मिस इंदौर. आणि ईश्वरी म्हणते की सर, ती म्हणते विंटर कलेक्शन हे नाव जरी इंग्रजी असलं तरी सुद्धा याचं उत्पादन आपल्या देशातच होणार आहे. त्यामुळे या कलेक्शनची कॅचलाईन सुद्धा ही आपल्या मातीतल्या आणि आपल्या लोकांच्या मनाला भिडणारी असावी. आणि म्हणजे एका सेकंदात नातं जोडलं गेलं पाहिजे त्या कनेक्शनशी. आपल्याला ना इमोशन्स हवे आहेत सर. आणि इकडे ईश्वरी अर्णवकडे बघून म्हणते की इमोशन्स. आणि इकडे ह्या लावण्याला प्रॉब्लेम असतो आणि ती म्हणते की वेट वेट वेट, बिझनेस इमोशनवर नाही चालत मिस ईश्वरी. इट्स अबाउट ब्रँड अँड हार्ट. आणि अर्णव ईला इग्नोर करून म्हणतो की मिस इंदौर, तुला नेमकं काय म्हणायचंय? आणि ईश्वरी म्हणते की मला फक्त एवढंच म्हणायचंय सर, दिल से सोचो दिमाग से नहीं. आणि इकडे अर्णव सुद्धा विचार करायला लागतो आणि ईश्वरी म्हणते की कळलं ना, म्हणजे तिने इशाऱ्याने बोललं असतं. आपल्याला जर लोकांचा विचार करायचा असेल तर लोकांचं मनही जिंकलं पाहिजे. त्यातला एक इन्व्हेस्टर म्हणतो की शी इज राईट. आणि इकडे लावण्य म्हणते की ओके, तुझा थॉट्स खरंच खूप चांगला आहे. सो व्हाय यू सजेस्ट सो कॅच लाईन यू गो हेड. आणि इकडे अरुण म्हणतो की लावण्य, हे काम तिचं नाहीये. तू पटकन आपल्या कॉपीरायटरला फोन कर आणि मी सिंदोरने जे ब्रीफ दिलंय त्याला हे सेम ब्रीफ दे. अँड इट्स सम पॉवरफुल कॅच लाईन. यू गेट इट. अर्णव म्हणतो की मी सोशल मीडिया टीमला पण बोलवलं आहे फॉर पास्ट पब्लिसिटी. अर्णव म्हणतो सो कम ऑन क्विक गो हेड. अर्णव म्हणतो की सर, आपण गेस्ट रूम मध्ये जाऊन बोलूयात या. आणि इकडे अर्णव लावण्याला सांगतो की लावण्या, गेस्ट रूम नेक्स्ट मीटिंग. आणि इकडे अर्णव त्या तिघांनाही उठवतो आणि म्हणतो की सर प्लीज कम. आणि बघा प्रेक्षकांना, हे सगळे गेल्यानंतर ही लावण्य किती संताप काढते. तिला असं वाटतं काय करू आता, काय फेकू आणि काय 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 करू काय. आणि ती म्हणते की यू मिडल क्लास चिपक आली मोठी हमाला शिकवणारी, हलवा घेऊन आली. नाही हिच्या आयुष्याची कॅचलाईन बदलून टाकली ना तर नाव नाही लावणार लावण्या देशमुख. आणि बघा प्रेक्षकांना, आता ही लावण्य खूप संतापलेली असते. आता तिचा संताप कुठपर्यंत नेतो आपण ते बघूयात. आता बघू, इकडे अंजली अर्णवसाठी प्रार्थना करत असते. देवी आई समोर ती आरती करत असते, हात जोडून अर्णवसाठी प्रार्थना करत असते. आणि ती म्हणते की देवी आई, चिंटूला आणि सात्विक पेशंटला या संकटातून बाहेर काढ. माझ्या चिंटूवर आलेलं संकट दूर कर. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे मामी मस्त सोफ्यावर बसलेली असते आणि काहीतरी बघत असते आणि हसत असते. तेवढ्यात तिथे राकेश येतो आणि तो इकडे तिकडे बघतो आणि मामीजवळ जाऊन बसतो आणि म्हणतो की मामी, अंजली कुठे आहे? मामी म्हणते की अंजली देवघरात आहे, देवाजवळ प्रार्थना करते. राकेश म्हणतो की पण सकाळी पूजा केली होती तिने. आणि इकडे मामी बघा किती रिलॅक्स मध्ये सांगते की संकट ओढवलंयत ना. राकेश म्हणतो की संकट ओढवलंय? मामी म्हणतात की संकट ओढवलं नाहीये, लावण्याने मुद्दा मांडलाय जावई बापू. राकेश म्हणतो की लावण्याने? मामी म्हणते हा. राकेश म्हणतो की म्हणजे? मामी म्हणतात की म्हणजे. आणि बघा प्रेक्षकांनी, मामीने लावण्याला फोन केलेला असतो, मामी तेच सांगत असतात. ते तिथे आपल्याला व्हिज्युअलाइज करून दाखवलेलं असतं. त्या म्हणतात की काय ग लावण्या, मी जे विंटर कलेक्शन बद्दल ऐकलं आहे ते खरं आहेत का? आणि लावण्य म्हणते की येस मामी. मामी म्हणतात की अगं पण लावण्या, एवढा मोठा प्रॉब्लेम झालाच कसा? अर्णव खूप चिडला असेल ना तुझ्यावर, म्हणजे या सगळ्या जबाबदारी तुझ्यावर होती ना म्हणून. आणि ती पार पाडण्याची जबाबदारी मी चांगलीच पार पाडली आहे. तर इकडे मामी म्हणतात की काय? आणि मामी म्हणतात की म्हणजे. तेवढ्यात लावण्य म्हणते की म्हणजे हा प्रॉब्लेम मी क्रिएट केला आहे. मामी म्हणतात की म्हणजे हे सगळं तू घडवून आणलं, म्हणजे हा सगळा तुझा प्लॅन आहे हा? आणि इकडे लावण्य म्हणते की येस मामी, प्रॉब्लेम पण मीच निर्माण केलं आणि सोल्युशन पण मीच देणार आहेत. मामी म्हणतात की वा 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 लावण्या मस्त. थोडक्यात काय, अर्णवच्या नजरेत तुझी किंमत वाढवायची, बरोबर ना? आणि ही मामी म्हणते की तू सात्विक फॅशनला वाचवलंय म्हणून अर्णव खूप खुश होणार आहे तुझ्यावर. आणि ही लावण्य म्हणते की तेच तर करायचंय मला मामी, हे सगळं करून मी ईआरच्या मनात जागा मिळवणार. आणि हे सगळं मामी राकेशला सांगत असतात. आणि इकडे हा राकेश पण म्हणतो की वा 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 मामी, क्या बात है. लावण्याने ते एकदम सिक्सरच मारलाय. मामी म्हणतात प्रश्नच नाही. आणि ही म्हणते की मामी, बरं जावई बापू, मी जरा आलेच.
आणि इकडे हा राकेश म्हणतो की लावण्याने अर्णवसाठी प्रॉब्लेम क्रिएट करून माझा प्रॉब्लेम तर सोडवलाच. आता अर्णव ऑफिसमध्ये बिझी असणार, त्याचं सगळं लक्ष तिथे असल्यावर इथे काहीतरी जुगाड करून माझे किस्से भरता येतील. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे अंजली अजून देवाजवळ प्रार्थनाच करत असते आणि तेवढ्या तिथे राकेश येतो आणि तो तिच्याकडे बघतच असतो. आणि बघा हिची काही ओढणी पेट घेणार नसते, पण तसं काहीसं दाखवलेलं आहे. आणि लगेच तो राकेश तिच्याजवळ येतो आणि म्हणतो का अगं अंजली. ती म्हणते की अहो हो काय झालं, काय करतेस, आत्ता पेट घातलं असतं ओढणीने. अंजली म्हणते की हो का. हा राकेश म्हणतो की अंजली काही झालं असतं म्हणजे मी वेळेवर धावून आलो म्हणून हे संकट टळलं, लक्ष देत जा जरा अंजली. आता बघा प्रेक्षकांना, हा राकेश अंजलीचा कसा फायदा घेतो ते. तो म्हणतो की अगं अंजली, मला आत्ताच मामा मामीकडनं सात्विक फॅशन बद्दल कळलं. अंजली मध्ये टेन्शन मध्ये असते आणि ती म्हणते की बघा ना काय होऊन बसलं. आणि हा राकेश म्हणतो की अंजली, मी तुला एक गोष्ट सांगतो, तू ऐकशील का. आणि हा राकेश म्हणतो की गेले कित्येक दिवस मला आपल्या घरात निगेटिव्हिटी जाणवते आणि त्यामुळेच हे सगळं घडते असं मला वाटतंय कुठेतरी. आणि यावर अंजली म्हणते की म्हणजे. आणि बघा प्रेक्षकांनो, हा राकेश कसा नाटक करतो ते आणि म्हणतो की आत्ताच मी देवळात जाऊन आलो आणि ते कसलं तरी काहीतरी आहे ते देवासमोर ठेवतो आणि पाया पडतो. तिथे मी देवळात गुरुजींकडे काढला हा विषय. म्हटलं मी त्यांना की मला अनेक दिवस घरात निगेटिव्हिटी जाणवते, याच्यावर काही उपाय आहेत का. आणि मग ही अंजली म्हणते की मग ते म्हणतात की या घरात जुन्या काही वापरत नसलेल्या वस्तू असतील त्या बाहेर काढून टाका. ह्या अशा वस्तू निगेटिव्हिटी वाढवतात. आणि हा राकेश म्हणतो की अंजली, मला सांग की आपल्या स्टोर रूम मध्ये अशा काही वस्तू आहेत का जुन्या. अंजली म्हणते की अहो स्टोर रूम मध्ये खूप जुन्या वस्तू आहेत. आणि हा राकेश म्हणतो की मला काय वाटतंय अंजली, की आपण ज्या चांगल्या वस्तू आहेत त्या बाजूला ठेवल्या पाहिजेत आणि ज्या कामाच्या नाही आहेत त्या काढून टाकल्या पाहिजेत. आणि ही अंजली म्हणते की बरोबर बोलतायत तुम्ही, चिंटूवर आलेलं संकट हे माझ्या. आणि अंजली म्हणते मी काय म्हणते, तुम्ही थोडा वेळ काढून हे सगळं साफ करून घ्याल का. हा राकेश म्हणतो की हो. आणि हा राकेश म्हणतो की मी लगेच बोलावतो, म्हणजे माझ्या ओळखीतला एक माणूस आहे, तो अशा जुन्या वस्तू विकत घेतो, मी करतो सगळं, तू नको काळजी करूस हा. आणि हा राकेश म्हणतो की आणि सांभाळून जरा. अंजली म्हणते की हो. आणि बघा प्रेक्षकांना, हा राकेश म्हणतो की जुन्या तर आहेत काही वस्तू, पण त्याच्यात काही अँटिक पण आहेत राणी सरकार, आणि त्याच विकून मला पैसा उभा करता येणार आहे. तो आणि परत पाया पडतो. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे हा राकेश पैसा म्हणजे त्याला पैसे द्यायचे आहेत ना उधारीचे, त्यासाठी हा सगळा घोळ करत आहे. आणि इकडे लावण्या कोणाशी तरी फोनवर बोलत आहे आणि म्हणते की लॉस तर होणार, खूप मोठा लॉस होणार. लॉस तर झालाय, मी जर आमच्या कॉपीराईट एजंटला काही सांगितलंच नाही तर कॅच लाईन येणारच कुठून. इझंट इज अ ब्रिलियंट मूव्ह. आणि बघा प्रेक्षकांनो, ते असं बोलल्यानंतर इकडे येते आणि तिथे त्या सात्विक फॅशनला टाळं लावत असते आणि म्हणते की सात्विक फॅशन. आणि बघा प्रेक्षकांना, आपण बघतो की तिथे ईश्वरी येते आणि लावण्याला काही बोलणार, तेवढ्यात ती लावण्याचं बोलणं ऐकून घेते. लावण्य म्हणते की आज एअरचं सात्विक फॅशन बंद पडणार. आणि ईश्वरी पण ते बघते की हिने कसं टाळं लावलेलं आहे ते, त्यामुळे ईश्वरी खूप संतापते. आणि ईश्वरी म्हणते की इतक्या खालच्या पातळीला जाल असं वाटलं नव्हतं. आणि इकडे ईश्वरी म्हणते की आतापर्यंत फक्त सुधारण्याचं नाटक केलं होतं. आणि ही लावण्य म्हणते की करावं लागलं, बिकॉज आय वॉन्ट टू रिअलाइज हिम, की त्याला लावण्याची किती गरज आहे. ही जस्ट इनकम्प्लीट विदाउट मी. ईश्वरी. आणि ईश्वरीच्या लक्षात येतं आणि ती म्हणते की म्हणजे हे सगळं तुम्ही जानबुजके केलं. लावण्य म्हणते की परफेक्ट. लावण्य म्हणते की जानबुजके, त्याला माझी या लावण्याची किंमत कळावी म्हणून. आणि ही लावण्य म्हणते की जा काकूबाई सारखं सांग त्याला की लावण्याने हे केलं, लावण्याने ते केलं, लावण्याने असं केलं, जा. आणि ती म्हणते की यू नो व्हॉट, माझा प्लॅन फार सिम्पल होता, त्याला प्रॉब्लेम मध्ये अडकवायचं आणि त्याला त्याच प्रॉब्लेम मधून बाहेर काढायचं. इट वॉज सिम्प्लिसिटी ईश्वरी. पण तुला मध्ये यायचं होतं, मध्ये आली आणि माझ्या सगळ्या कॅच लाईन कॅन्सल करून टाकल्या. एआरच्या नजरेत माझी व्हॅल्यू पुन्हा 0 झाली. म्हणून मी ठरवलं तसंच एआरला हिरो पासून 0 बनवायचं, रस्त्यावर आणायचं त्याला, आणि मग त्याला फायनली मदत करायची आणि मग तो फायनली माझा होईल, म्हणजे या लावण्याचा. आणि ईश्वरी म्हणते की मी जिवंत असेपर्यंत हे कधीच होऊ देणार नाही. आणि मग ही लावण्य म्हणते हो का, मग दे ना, कॅचलाईन आहे का तुझ्याकडे. नाही ना, मग जस्ट शट अप ओके. लावण्य म्हणते की नाही वाचवू शकत तू सात्विक फॅशनला. आणि बघा ही लावण्य म्हणते की ईश्वरी, हे सगळं तुझ्यामुळे झालंय,
तू बर्बाद केलं आहेस ARला, मी नाही. इगो हट केलाय ना तू माझा या लावण्याचा. मग भोगा आता. आज ARची बदनामी होणार फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. इज द बिगिनिंग ऑफ हिज हेंड. आणि बघा हे लावण्या तिच्या हातात चावी टाकते आणि म्हणते की उघडून दाखव हे टाळं. आणि प्रेक्षकांना ही चॅलेंज सुद्धा देते ईश्वरीला. आणि ईश्वरी सुद्धा म्हणते की बघत राहा स्वप्न, नवऱ्यासाठी त्याची बायको कुठल्याही थराला जाऊ शकतेस. आणि ईश्वरी म्हणते की हे टाळं तुम्ही लावलंय, पण संध्याकाळपर्यंत हे टाळं मी उघडेल. वा ईश्वरी, यू आर व्हेरी व्हेरी प्राऊड ऑफ यू. आणि ही ईश्वरी म्हणते तिच्या हातात चावी देऊन सांभाळून ठेवा लावण्या. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे आता लावण्या पण आणि इकडे ईश्वरी या दोघींमध्ये चॅलेंज लागलेलं असतं. आणि इकडे हा राकेश बघा आता त्या स्टोर रूम मध्ये आलेला असतो. तिकडे खूप साऱ्या अँटिक पीसेस असतात प्रेक्षकांनो. आता बघा हा तो काय काय करतो ते आपण बघूया. आणि हा राकेश हा जो अँटिक पीस बघतोय आणि तो म्हणतो की याचे कमीत कमी 8-10 हजार रुपये तरी येतील. आणि एक एक वस्तू उचलतो आणि म्हणतो की याचे येतील 12-15, 25, 50. वाह क्या बात है. आणि तो म्हणतो की हे कमीत कमी अँटिक पिक्स 20 विकून 2.5-3 लाख जमतील कमीत कमी. आणि हे पैसे ते दादाच्या तोंडावर मारले की गप्प राहील काही दिवस. चिंटुकल्या, तुला काय वाटलं अंजली बरोबर बँक अकाउंट जॉईन करून तू मला गप्प करशील? हा, खूप मार्ग आहेत या राकेशकडे पैसे उकळायचे. आणि प्रेक्षकांनो याने लगेच फोन फिरवलेला असतो आणि म्हणतो की ऐक उद्या दुपारी घरी यायचं आणि घरातल्या कुणाही समोर पैशांबद्दल काहीच बोलायचं नाही. तो व्यवहार आपल्यामध्ये, नाही का? आलं लक्षात? ये घरी उद्या. आणि बघा प्रेक्षकांनो, आपल्याला असं दाखवून दिलेलं आहे की तिथे तो संदूक सुद्धा आहेत आणि तो 2दा-3दा त्याच्यावर फ्लॅश पण केलेला आहे. आणि इकडे हा राकेश म्हणतो की अँटिक वस्तू. आणि बघा इकडे सोशल मीडिया सगळे जण आलेले असतात ARच्या ऑफिसमध्ये आणि ते म्हणतात की सर कॅच लाईन रिलीज केली की आपण लगेच करून टाकू सोशल मीडियावर. आणि तेवढ्यात ती म्हणते की काय झालं सर, तुमचं अजून ठरलंच नाहीयेत का? सर, तुम्हाला या टफ कॉम्पिटिशनमध्ये जिंकण्यासाठी चांगली कॅच लाईन असेल तर लागणारच आहेत ना सर. त्यातला एक म्हणतो की मिस्टर राजशिर्के, तुम्ही बोलतच नाही आहात, याचा अर्थ तुमची अजून कॅच लाईन ठरली नाहीयेत का? आणि ती म्हणते की असं असेल तर या कॅम्पेनला काहीच अर्थ राहणार नाहीत सर. ती म्हणते की बोला सर. आता इकडे अर्णव पूर्ण निरुत्तर झालेला असतो प्रेक्षकांनो. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णव निरुत्तर झालेला असतो, त्यामुळे ह्या तिघांमध्ये इन्व्हेस्टर्स थोडीशी चावचाव सुरू होती. थोडीशी निगेटिव्हिटी अर्णवबद्दल त्यांच्या मनामध्ये येते. आणि त्यातला एक दुसरा म्हणतो की मिस्टर राजशिर्के, प्लीज डोंट वेस्ट टाइम. तुम्ही म्हणाला होता त्याचं मोठं कॅम्पेन ठेवू, पण त्याची कॅच लाईन कुठे आहे? अर्णव इकडे टेन्शन मध्ये असतो आणि तो म्हणतो की आज जर इन्व्हेस्टरनी पैसे काढून घेतलेस तर सात्विक फॅशनसाठी खूप मोठा खड्डा असेल हा. आणि हा दिवस तर माझ्यासाठी खूप. आणि तेवढ्याच प्रेक्षकांना तिथे लावण्य येते आणि इकडे अर्णव तिला विचारतो की काय झालं. ती नाही अशी मान डोलावत असते. आणि अर्णवला अजून टेन्शन येतं. त्यातला इन्व्हेस्टर म्हणतो की मिस्टर राजशिर्के बोला. आणि इकडे ही पत्रकार पण म्हणते हो सर, कॅचलाईनचं काही झालं असेल तर बोला काहीतरी. आणि इकडे हा सगळे त्याला विचारत असतात आणि कन्फ्यूज करत असतात. आणि इकडे त्याला अजून टेन्शन येतं. आणि तेवढ्यात तो म्हणणार असतो की कॅचलाईन तयार नाहीयेत, फक्त म्हणतो की कॅचलाईन. तेवढ्यात तिकडनं ईश्वरी येते आणि म्हणते की रेडी आहे. आणि इकडे लावण्याला सुद्धा शॉक बसलेला असतो. आणि ईश्वरी काहीतरी घेऊन येते आणि ते सगळ्या जणांचा फोकस तिच्याकडेच असतो. ते पत्रकार सुद्धा तिचे फोटो काढत असतात. सगळेजण तिच्याकडे बघत असतात, नेमकी काय केलंय, काय आणलंय. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे त्यांच्या स्टाफमधल्याच एकाने सगळी तयारी केलेली असती. ते स्टिक्स वगैरे लावलेले असते आणि तेवढ्यात ती ईश्वरी ती कॅच लाईन घेऊन येते आणि तिथे अडकवते. अर्णव तिच्याकडे बघतो, त्यालाही काही लक्षात येत नाही. आणि ईश्वरी म्हणते की सर कॅच लाईन. आणि प्रेक्षकांनो, इकडे त्या इन्व्हेस्टरांना पण थोडासा दिलासा आलेला असतो. आणि बघा प्रेक्षकांनो, खरं तर आहे त्यांनी पैसे इन्व्हेस्ट केले आहेत म्हटल्यावर ते स्वतः सुद्धा म्हणजे त्यांचा बी तोटा होणारच होता. पण आता कॅच लाईन आली म्हटल्यावर त्यांच्यावर चेहऱ्यावर थोडंसं असं स्माईल आलेलं दिसते. आणि अर्णव थोडासा येतो आणि म्हणतो की एक्सक्यूज मी. आणि अर्णव ईश्वरी जवळ जातो आणि म्हणतो की मिस इंदोर काय आहे. आणि ईश्वरी म्हणते की सर, सात्विक फॅशनचा कधीच मी हलवू देणार नाही, कॅचलाईन आहेत हे सर. अर्णव म्हणतो की व्हॉट. आणि इकडे अर्णव म्हणतो की मिस इंदोर, कॉपीरायटरचा अजून फोन आला नाहीत, त्यांना सुद्धा जमलं नाहीत, मग हे कोणी काढलं? ईश्वरी म्हणते की मी. आणि इकडे अर्णव म्हणतो की तू. हे बघ मिस इंदोर, मी तुझं स्पिरिट समजू शकतो. अर्णव म्हणतो की पण हे असं नाही होत. अर्णव म्हणतो की ही जर कॅचलाईन त्यांना आवडली नाहीत ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, यू अंडरस्टँड दॅट. ईश्वरी म्हणते की सर, तुमचा माझ्यावर विश्वास आहेत ना?
इकडे अर्णव थोडा चिंतेत असतो आणि तो म्हणतो की मी सिंदूर, माझा तुझ्यावर खरंच खूप विश्वास आहे. आणि ईश्वरी म्हणते की झालं तर तुम्ही बिलकुल काळजी करू नका. आणि इकडे ईश्वरी पूर्ण रेडी असते आणि ती म्हणते की सो लेडीज अँड जेंटलमॅन, सात्विक फॅशन विंटर कलेक्शनच्या कॅचलाईन आज आम्ही तुमच्या समोर लॉन्च करणार आहोत. आणि इकडे मात्र लावण्याला हसायला येतं प्रेक्षकांनो. बघा आणि बघा, इकडे दोन्ही पत्रकार रेडी असतात. त्या म्हणतात की सात्विक फॅशनच्या मुंबईच्या सात्विक फॅशनच्या स्टुडिओमधनं आपण लाईव्ह आहोत. त्यांच्या कॅम्पेनची कॅचलाईन आता आपल्या सगळ्यांसमोर लवकरात लवकर येणार आहेत. आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की सर म्हणजे तुम्ही ओपन करा ती कॅचलाईन, असं तिचं म्हणणं असतं. आणि बघा प्रेक्षकांना, आता अर्णवने ती ओपन केलेलं असतं आणि त्याच्यावर लिहिलं असतं सात्विक फॅशन विंटर कलेक्शन ओ आईच्या मायेची, ही फक्त थंडीपासूनच नाही तर वाईट नजरेपासूनही वाचवते, असं ती असती कॅचलाईन. आणि सगळेजण प्रेक्षकांना टाळ्या वाजवत असतात. तिकडे यांचं रिपोर्टरांचं काम ते करत असतात आणि अर्णव मात्र ते वाचत असतो की नक्की काय आहे ती कॅचलाईन. आणि इकडे बघा, हे लावण्याला हे ऐकून वाचून हसायला येतं. आणि इकडे ईश्वरी म्हणते की सात्विक फॅशनची विंटर कलेक्शनची, आणि ती वाचते की ऊब आईच्या मायेची, ही फक्त थंडीपासूनच नाही तर वाईट नजरेपासूनही वाचवते. आणि हे सगळे ती लावण्याकडे बघून म्हणत असते. आणि बघा प्रेक्षकांनो, हे असं ऐकल्यानंतर अर्णवला त्याच्या आईची आठवण झालेली असते की कसा तो त्याच्या आईसोबत किती मस्ती करायचा, किती खोडकळ होता, त्याची आई किती म्हणजे मायाळू होती, हे सगळं त्याला आठवत असतं. आणि त्याची आई कशी म्हणायची की बरं चला चला उशीर होतोय, म्हणजे थोडक्यात काय की त्याची आई कशी मुलांची काळजी घेते हे सगळं आता अर्णवला आठवत असतं. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे अर्णव आता परत शांत झालेला असतो आणि इकडे ह्या इन्व्हेस्टरचं कुजबुजू काहीतरी चाललेली असती. ते काय आपल्याला दाखवलेलं नाहीत, पण आता शेवटी त्यांना बोलावता लागणारच आहेत की कॅचलाईन त्यांना आवडली की नाही आवडली. आणि बघा प्रेक्षकांनो, आता इकडे हे रिपोर्टर सुद्धा फोन ओपन करतात आणि इकडे इन्व्हेस्टर सुद्धा फोन ओपन करतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला काहीतरी स्माईल असं दिसतंय आणि असं वाटतंय की नक्की काहीतरी गुड न्यूज असणार आहेत. आणि त्यातली एक म्हणते की ओ माय गॉड. आणि इकडे लावण्यालाही कळत नसतं, पण तिच्याही फोनवर अपडेट आलेलं असतं. आणि बघा, हे बघून ही लावण्या सुद्धा आता स्वतःच चिंतेत पडलेली आहे आणि नी दुसऱ्यासाठी खड्डा खांदला ना, आता बहुतेक हीच त्या खड्ड्यात पडलेली दिसते मला, तिच्या तोंडावरून तर समजतंय हे. आणि बघा प्रेक्षकांनो, अर्णवने सुद्धा हे कोणीच काही बोलना म्हणून अर्णवने फोन ओपन केलेला असतो आणि त्याच्यावर बघा किती लाईक्स आलेले असतात. आणि म्हणून अर्णवलाही थोडासा दिलासा येतो आणि तो ईश्वरीकडे बघतो. ईश्वरीला पण कळत नसतं काय झालेलं आहे, म्हणून ती अर्णवला इशाऱ्यानेच विचारते की काय झालं. आणि इकडे ती पत्रकार म्हणते की आपण पाहू शकतोय की किती भरभरून प्रेम मिळतंय ह्या कॅचलाईनला. 15 मिनिटाच्या आत हजारो लाईक्स आलेत ह्या कॅचलाईनला. आणि बघा, ईश्वरीच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद दिसतोय आणि लावण्याचा चेहरा मात्र आपल्याला पडलेला दिसतोय. आणि इकडे इन्व्हेस्टर म्हणतात की मिसेस राजशिर्के, तुम्ही तर कमालच केली. अहो, आमचं तर सोडा, पण सगळ्या लोकांच्या मनापर्यंत पोहोचली. आणि ते इन्व्हेस्टर म्हणतात की तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. ईश्वरी म्हणते की नाही सर, एवढं काही नाहीये. आणि अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आज खरंच तू सात्विक फॅशनला वाचवलंस. अर्णव सुद्धा ईश्वरीला म्हणतो की थँक्यू सो मच. आता ही लावण्य बघा अजून काय म्हणतात ना, अजून चिरडीला आलेली. आता ईश्वरीकडे अशी संतापणे बघत आहे ना ती. आणि बघा, आता यांची प्रेमाची गोष्ट सुरू होते की काय असंच दिसत आहेत. आणि अर्णवने आता ईश्वरीचा हात हातात घेतलेला आहे, त्यावर न बोलली मी. आणि अर्णव म्हणतो की एक्सक्यूज मी प्लीज, मी मीडियाला मुद्दाम सांगू शकत आहोत की आजची ही कॅचलाईन आहेत माझी मिसेस म्हणजे ईश्वरी अर्णव राजेश शिर्के हिने लिहिली. आणि बघा प्रेक्षकांना, अर्णव सुद्धा सगळ्या मीडिया समोर, त्यांचे ते इन्व्हेस्टर आहेत त्यांच्या समोर आपल्या बायकोचं कौतुक करायला बिलकुल हिचकिचत नाही आणि तिचा हात वरती करून तिला प्रोत्साहन देत त्याने तिच्या पाठीशी उभा राहिलेला आहेत. आणि बघा, इकडे ईश्वरी परत अर्णवच्या प्रेमात पडते असं दिसतं आहे. आणि लावण्याचं बघा किती किती चेहरा बघा कसा दिसतोय. प्रेक्षकांना खूप मज्जा आली हा एपिसोड करताना. आणि इकडे ही पत्रकार म्हणते की आता तुम्ही बघू शकता की सरांनी ही अनाउन्समेंट केल्यानंतर आपल्या लाईव्हला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाह, क्या बात आहे. या बिझनेस कपलने तर कमालच केली आहे. लोकांना या बिझनेस कपलचं खूप कौतुक वाटतं. आणि इकडे अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तू आज फक्त सात्विक फॅशनची रेप्युटेशन नाही, माझ्या आईची रेप्युटेशन वाचवलीस. अर्णव म्हणतो की सात्विक फॅशनच्या जागी मी माझ्या आईला बघतो, यू नो दॅट. अर्णवला खूप चांगलं वाटत असतं आणि तो थोडा हळवा पण झालेला असतो, म्हणून ईश्वरीला तो म्हणतो की थँक्यू. आणि ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही आतापर्यंत माझ्यासाठी एवढं केलंयत ना, मी कितीही आणि काहीही केलं
तरीही ते कमीच पडणार आहे. आणि ईश्वरी म्हणते की शेवटी आपणच, आणि अर्णव म्हणतं की आय नो. आणि इथेच प्रेक्षकांनो या मालिकेचा एपिसोड संपतो. आता बघूया की या कॅचलाईनमुळे आता किती वातावरण घरात प्रसन्न झालेले आहेत हे आपल्याला आता थोडक्यातच कळेल. आणि बघा इथे आता रात्रीची मस्त यांची बुट्टा पार्टी चाललेली दिसते. अर्णव आकाश म्हणतो की सगळेच आहे, तर आपण एखादा शब्द डिसाईड करायचा आणि प्रत्येकाने जे त्याच्या त्याच्या मनात आहे त्यावर भरभरून बोलायचं. आणि ईश्वरी म्हणते की पहिला शब्द मी देणार, तो म्हणजे प्रेम. आणि ईश्वरी म्हणते की त्यावर मी नाही तर पहिले अर्णव सर बोलणार. आणि इकडे अर्णव पुढे येतो आणि